नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात आपले चॅनल श्री शिवा आपली माणसे. तर मित्रांनो, सुरू करूया आजचा एपिसोड. आजचा एपिसोड होता टेक कॅप्टन टास्क. आणि मित्रांनो, आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, कॅप्टन्सी टास्क मध्ये होता आज बस कंडक्टरचा टास्क होता. त्याच्यामध्ये सीट धरायचं, त्याच्यानंतर दोन जण, एक जण परत इकडे येईल, जो कंडक्टर बनल तो आदला बदली करू शकतो. अशाच प्रकारे आदला बदली करताना सगळ्यांनी कशी कोणी माती खाल्लेली आणि नेमकी सर्वात पहिले स्ट्रॅटेजी मास्टर, ही स्ट्रॅटेजी वर्क नाही झाली ती म्हणजे निकिता तांबोली. का तर तिने घनश्यामला बाटलीत उतरवलं. घनश्याम बाटलीत उतरला असं वाटलं, पण नाही. पण टायमावर घनश्यामनी मारली पलटी. ऍक्च्युली घनश्यामनी पलटी नाही मारली. पलटी मारल्या गेली की अभिजित पुढे पळाला नाही, घनश्याम पळून खुर्चीवर बसला. त्याच्यामुळे तिच्याकडे पर्यायच उरला नाही. मग शेवटी काय करणार? मग शेवटी अभिजितनी मग चाल खेळली आणि अरबाजला कॅप्टन्सी मधनं बाहेर काढलं आणि ती पण गेली, अरबाजही गेला. हे भारी झालं, उत्तम झालं. दोघं जण बाहेर निघाले, चांगलं वाटलं. पण आता मुद्दा असा आला, जर अंकिताबद्दल बोलायचं जरा आता आम्हाला. अंकिताला एवढं सूरजला ती जाऊन म्हणती असं हे कर ते कर, आम्हाला सपोर्ट कर, हे कर ते कर, असं त्याच्या तोंडावर बोलती आणि बाजूला जाऊन वेगळं बोलती. बघायला गेला तर मित्रांनो, हा मोठा पॉइंट आहे की सूरजला तिनेच नॉमिनेट केलं. वर्षाताईंनी सूरजला नॉमिनेट केलं, दोघांनी पण सूरजला नॉमिनेट केलं. त्याच्यानंतर त्या दोघी जणी म्हणता की जर कॅप्टन्सी टास्क येईल आता उद्याचा, त्याच्यामध्ये तू आम्हाला सपोर्ट करायचा, आमच्या दोघींचं ऐकायचं. अरे तुम्ही सगळं त्याच्या भरोशावर, म्हणजे तू सगळी मदत आम्हाला करायची आणि दोघी जणी काय करणार तिथं? नॉमिनेट करणार. आम्ही तुला नॉमिनेट करू. म्हणजे किती चालबाज आणि किती डोकेबाज ती अंकिता खरंच एकदम, म्हणजे त्या सूरजचा फायदा उचलती. मेन म्हणजे ती सूरजचा फायदा उचलतीये आणि सूरज काही बोलत नाही. मग सूरजनी पण स्टँड. एक काम करा, ही थोडीशी व्हिडिओ बघा, ती काय बोललेली बघा, चेक. आणखी मोठे गोल होणार. सूरजला कॅप्टन म्हणून सूरज डिसिजन्स घेऊ शकतोय का? मग तुझं नेम काय? मला विचारलं तर तुलाच पहिला प्रश्न. तू पहिलाच पकड स्वतःला, त्याच्यानंतरच बोलतो. फर्स्ट मी, सेकंड वर्षात आहे, 3rd जानेवारी, 4th सूरज. कॅप्टनशिपसाठी सूरजला, कारण सूरज चांगल्या पद्धतीने होईल असं जर करायचं म्हटलं ना तर 1 नंबर अंकिता, 2 नंबर जान्हवी, 3 नंबर वर्षात, 4 नंबर सूरज. 39वा दिवस. कितपत खरं आहे सांगा मला. तेव्हा काय कॅप्टन व्हायच्या लायकीचा नाहीये. त्यांनी तुम्हाला 2 वेळेस कॅप्टन्सी दिली, पहिले पण त्यांनी माघारी घेतली. त्यांचं काय मत चालू आहे की सूरज मत खेळू, म्हणजे मत मांडू शकत नाही, कॅप्टन होऊ शकत नाही, तो बोलू शकत नाही. पण असं कुठं कॅप्टन्सी मध्ये लिहिलेलं? आणि यांच्या कोणत्या कॅप्टन्सी खूप चालल्या होत्या. अंकिताची कॅप्टन्सी मध्ये अंकिताने कोणत्या मत डोंगर उचलले होते? ते पण एक आहे. वर्षा मॅडमच्या टायमाला त्यांनी माघारी घेतली, अंकिताच्या टायमाला माघारी घेतली का नाही? दोघांच्या म्हणजे तो प्रत्येक वेळी कॅप्टन्सीला तो अपेक्षा करती की आता पण माघार घ्यायची, म्हणजे तिथपर्यंत जाऊन माघार घ्यायची. आणि यांचा गेम एवढा भारी चालू आहे का त्यांनी जान्हवीला समोर उभं केलं. ऍक्च्युली जान्हवीच्या ऐवजी तो वैभवला कॅप्टन्सी मिळाली पाहिजे. म्हणजे सूरज, म्हणजे याच्यामध्ये जान्हवीला जर भेटलं तर मग जान्हवी आपल्या बाजूने येईल. नाही अंकिताचा एकच अर्थ येतो, सूरजला ती पाण्यात पाहती नाही, ती पाण्यात बघायला लागली आणि गरीब. आणि ते कशामुळे झालेलं आहे? ज्या वेळेस भाऊच्या धक्क्यावर ज्या व्हिडिओ दाखवल्या ना, तेव्हापासून तिने पूर्णपणे पलटी मारलेली. दुसऱ्या दिवसापासूनच तिने लगेच त्याला नॉमिनेट करायचं. दोघीच्या दोघी त्यांना वाटतं हा गरीब आहे, गरीब म्हणून आपल्या पुढे निघून जाईल आणि आपण मागे राहू. बरं, म्हणून तो गेम खेळायला सुरुवात केलेली आहे. सूरज भोवती गेम खेळायला सुरुवात केली. पण सूरजनी पण नंतर शेवटी पॅडी दादांनी सांगितलं की मी आता एकटा चलो खेळणार आणि एकटा खेळणार. त्याला कळून गेलं की आपला गेम करायला. पण मित्रांनो, खरंच जर सूरज जर कॅप्टन झाला तर मग बी टीमचा परत थोबाडीत पडल. पण नाही, माझ्या मताने कॅप्टन्सी मध्ये नाही चांगला खेळला, त्याने डिसिजन नाही घेतले. पण मजा कोणाला बघायला येणार आहे?
आपल्याला बघायला मजा येणार. तो झालाच पाहिजे कॅप्टन. मग आपल्याला बघायला मजा येणार आहे. जान्हवी जर कॅप्टन झाली तर जान्हवी काय करल, जान्हवी परत अरबाजच्या आणि निकीच्या सपोर्टला जाईल. कारण की त्यांना माहिती आहे जान्हवीला की कॅप्टन्सीमध्ये त्रास देणारे कोण आहे, निकी आणि अरबाज. निकी त्रास देऊ शकते, मग ही परत जान्हवी पलटी मारल आणि अरबाज आणि निकीच्या बाजूने जाईल. त्यामुळे जान्हवी जर कॅप्टन झाली तर पलटी मारायचं रूप लगेच आपल्याला दिसून आणि या दोघी तर होऊनच गेलेले आहे. यांची कॅप्टन्सी पाहिलेलीच आहे. यांची कॅप्टन्सी पाहायची इच्छा पण नाही आता. इच्छा पण नाही राहिली. तर हे कॅप्टन्सी बद्दल होतं.